श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 761. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांनी जेव्हा या शूर्पणखेचा हा दंभ एक प्रकारे पकडला, तत्पश्चात खरदूषणाचा वध झाला. शूर्पणखा रुदन करत लंकेमध्ये गेली. रावणाला तिने अनेक प्रकाराने प्रभू रामचंद्रांचं वर्णन करून सांगितलं आणि अत्यंत व्यथित होऊन ती म्हणू लागली की रावणा, तुझ्या राज्यामध्ये माझी ही अशी अवस्था झाली, यापेक्षा अजूनही दुर्दैव ते काय. रावणाने तिची कशी बशी समजूत काढली आणि मग तिने रामाचं वर्णन रावणासमोर केलं. रावण जेव्हा रामाचं हे गुणगान ऐकत होता, तेव्हा त्या रात्री राजमहालामध्ये विचार करू लागला की खरदूषण त्रिशिरा यांचं बळ देखील माझ्या इतकंच आहे. त्यामुळे कोणी मनुष्य, देवता, प्राणी, पशु, नाग हे त्यांना मारू शकणार नाहीत. पण हे जर मेले असतील, मारले गेले असतील, तर निश्चितच भगवंताने अवतार घेतलेला दिसतोय. मग अशा भगवंताला शरणागत होण्यासाठी माझ्याकडे काय उपाय आहे? हा तामस देह आहे, तो आता भजन करू शकत नाही. मग मी एकच गोष्ट करतो की मी त्याच्याशी अत्यंत टोकाचं वैर करतो, जेणेकरून त्याच्या बाणाच्या आधाराने हा देह हा सुटला जाईल आणि त्याचबरोबर मी या भवसागरामधून पार होईन. अशा पद्धतीने रावणाने मनामध्ये निश्चय केला आणि तो रात्री एकांतातच आपला रथ काढून समुद्र किनारी पडलेल्या मारीच्याच्या जवळ जातोय. इकडे प्रभू रामचंद्र दंडकारण्यामध्ये रावणाच्या अंतस्थ हेतूला जाणतात की तो आपल्या पत्नीचं अपहरण करण्यासाठी येणार आहे. तेव्हा ते सीतेला एक अत्यंत महत्वाची गोष्ट आज सांगणार आहेत. लक्ष्मण कंदमुळं फळं आणण्यासाठी वनामध्ये गेले असताना प्रभू रामचंद्र सीताजींच्या समोर आपलं हे मनोगत व्यक्त करू लागतात. गोस्वामीजी आम्हाला आज तो कथाभाग चौपायांमधून सांगत आहेत. सुनहु प्रिया व्रत रुचिर सुशीला, मैं कछु कर विललित नरलीला, तुम पावक महु करहु निवासा, जो लगी करो निशाचर नासा, जब ही राम सब कहाँ बखानी, प्रभु पद धरिहिय अनल समानी, निज प्रतिबिंब राखी तह सीता, तैसई सील रूप सुबिनीता, लक्ष्मण हूँ यह मरमु न जाना, जो कछु चरित रचा भगवाना, दस मुख गयउ जहाँ मारीचा, नाई माथ स्वार्थ रतनीचा, नवनी नीच कई अति दुखदाई, जिमि अंकुश धनु उरग बिलाई, भयदायक खल कै प्रिय बानी, जिमि अकाल के कुसुम भवानी।
करी पूजा मारीच तब, सादर पूछी बात। कवन हे तुमन व्यग्र अति, अकसर आयहु तात सियावर। रामचंद्र प्रिय हो। प्रभू रामचंद्र जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत, आपल्या प्रत्येक भावनेचे ते साक्षी आहेत, ज्यांच्या चैतन्य शक्तीच्या आधारानेच जीव हा कार्यरत होऊ शकतो आणि ती चैतन्य शक्तीच या प्रत्येक गोष्टीचं खरं तर करते पण घेते. मग आपण म्हणाल की रावणाच्या हृदयामध्ये जर राम आहे, तर रावणाला अशी त्यांच्या पत्नीचं अपहरण करण्याची बुद्धी ही देखील भगवत इच्छेनेच येते का हो? श्री महाराज यावरती फार छान उत्तर आपल्याला देतात की सूर्य हा अखंड तप्त तेजोमय आहे, त्याच्या भोवती पृथ्वी फिरते. त्यामुळे जेव्हा पृथ्वी सूर्याला सन्मुख असते तेव्हा दिवस आहे, जेव्हा पृथ्वी सूर्याच्याकडे पाठ करते त्यावेळेला अंधार होतो. त्याप्रमाणे सज्जनो, जेव्हा जीव हा भगवत सन्मुख असतो तेव्हा तो मायेच्या पलीकडे असतो, तो त्याच्या स्मरणामध्ये असतो. त्यावेळेला अर्थातच त्याच्या मनामध्ये या त्रिगुणातीत मायेच्या आधाराने संकल्पना येत नाहीत. परंतु जो जीव हा भगवंताला विसरून गेला, त्याच्या अस्तित्वाला विसरून गेला, तो आपल्या प्रत्येक क्रियेला साक्षी आहे, हा भाव ज्याचा सुटला, तोच आपल्या या आचरणाच्या आधाराने अशा त्रिगुणाच्या प्रवाहामध्ये पडतो. मग त्याच्या या त्रिगुणांमधला हा अहंकार व्यक्त होतो. मग कोणी सात्विकतेचा अहंकार धारण करेल, कोणी रजोगुणाचा अहंकार, तर कोणी तामसिक गुणाचा अहंकार. आणि मी आपणास नेहमी सांगतो ना की जसं विद्युत ऊर्जा ही एकच एक आहे, ती मायक्रोवेव्ह मध्ये गरम करण्याचं काम करते, रेफ्रिजरेटर मध्ये थंड करण्याचं काम करते. एकच ऊर्जा परंतु वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम ती ज्या पद्धतीने साधते, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र हे राक्षसांच्या हृदयामध्ये देखील आहेत, प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये आहेत. या चराचराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू रामचंद्रांचीच ऊर्जा आहे. परंतु जीव पूर्वसंस्काराच्या आधाराने आपलं हे संचित या ऊर्जेच्या द्वारे या देहातून व्यक्त करत असतो. आणि आपण रावणाचं जन्माच्या मागचं प्रयोजन देखील बघितलं की अनंत शाप आणि त्या शापांच्या द्वारे घडलेली कुकर्म, आणि त्यामुळं रावण हे एक असं संचित घेऊन इथं आलेलं आहे की ज्यामुळं विष्णूच्या दरबारात सेवा केल्याचं त्याच्याकडं विलक्षण ऐश्वर्य आहे. त्याचप्रमाणे या आधीच्या जन्मामध्ये जिथं तो राजा असतो आणि ब्राह्मणांकडून मारला जातो, त्यामुळे त्याच्याकडे सामर्थ्य देखील आहे. त्यातच ब्रह्मदेवाच्या कडून तपस्येच्या आधाराने त्याने वरदान मागून घेतलंय. त्यामुळे त्याचा अहंकार हा उन्मत्त झालेला आहे. अशा या रावणाच्या हृदयामध्ये देखील ही ऊर्जा रामाची कार्य करतीये, परंतु ती ऊर्जा त्रिगुणातून तामसिक झालेली आहे. आणि हेच आम्हाला जर रहस्य कळालं तर आम्ही कोणालाच कधी दोष देणार नाही बघा. कारण की प्रत्येक जीव हा इथं आपलं संचिताचं कर्ज फेडायला आलेला आहे. रावण आता नेमकं काय कृती करणार आहे हे स्वसंवेद्य प्रभू रामचंद्र त्याच्या हृदयातच त्यामुळे जाणतात आणि मनामध्ये विचार करू लागतात की आपण जी प्रतिज्ञा केलेली आहे राक्षस विरहित पृथ्वीची, त्यासाठी आता ही योग्य वेळ आलेली आहे की आपल्याला या लीला चरित्रामध्ये आपल्या निजशक्तीला काहीतरी सांगायला हवं. योग्य वेळ बघितली
लक्ष्मण जो सावलीसारखा प्रभू रामचंद्रांच्या समवेत आहे, त्यांच्या हृदयातला प्रत्येक भाव भावनेला जो लक्ष्मण ओळखून आहे, तो आश्रमामध्ये नसताना प्रभू रामचंद्रांनी सीताजींना बोलवून घेतलं आणि सीताजींना आपल्या मनातला भाव, हे निर्गुण निराकार परमात्मा तत्व, हे ब्रह्मस्वरूप तत्व, आपल्या निजशक्तीला आपली ही लीला चरित्रातली असलेली अपेक्षा सांगतोय. प्रभू रामचंद्र म्हणतात, सुनहु प्रिया व्रत रुचिर सुशीला, मैं कछु कर बि ललित नरलीला. हे प्रिय, हे सुंदर पातिव्रत्य धर्माचे रक्षण करणाऱ्या सुशीले, ऐक, मी आता काही मनोहर मनुष्य लीला करणं इच्छित आहे. हे मनुष्य लीलेचं रूप प्रभू रामचंद्र एका शब्दामध्ये सीताजींना सांगतायत. काय आहे मनुष्याचं रूप? बघा, आम्ही आज जर आपल्या स्वतःच निरीक्षण केलं तर आपल्या आप्त स्वकीयांच्या विरहाचं दुःख आमच्याकडे आहे. एक काळजी आहे, एक चिंता आहे. आपल्या समवेत आपल्या जवळ असलेल्या सर्व नातलगांची, आप्तेष्टांची, आणि त्यांच्या विरहामध्ये अनेक सजल नेत्र आज आपल्याला समाजात दिसतच आहेत. मनुष्य लीला यामध्येच जणू काही प्रभू रामचंद्र या मनुष्याच्या रूपामध्ये जगू पाहत आहेत की नेमकं या मानवाला होणारं दुःख ते काय आहे. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात, मना मानसी दुःख आणू नको रे, मना मानसी शोक चिंता नको रे. हे सर्व काही आपल्याला सांगितलं जातं. अकस्मात तेची होऊन जाते, हे देखील आपण अनेक वेळा ग्रंथांमध्ये वाचतो. परंतु मती मंदते खेद मानी वियोगे, ही आमची आचरणाची अवस्था आहे. ही मनुष्य लीला आहे. बघा, मती मंदते खेद मानी वियोगे. हा वियोगाचा खेद काय असतो सीते? राक्षसांचा वध करणं ही तर फार छोटी गोष्ट आहे. किंबहुना जे माझ्याच ऊर्जेने उभे आहेत त्यांचा वध करण्यासाठी मला वेगळं काय करायचंय? केवळ बटन तर बंद करायचंय. परंतु हा मानव या वियोगाच्या खेदामध्ये कसा जगतो, त्याला नेमकी आतमध्ये कशा प्रकारची जाणीव होत असते, कसं प्रकारे त्याचं हृदय तुटत असतं विरहामुळं, हे मला सगळं जाणायचंय. मनोहर मनुष्य लीला. भगवंताला देखील या मानवाचं हृदय, मानवाचं जीवन जाणून घेण्याची अनिवार्य इच्छा आहे. मला वाटतं भगवंताने देखील या वेगवेगळ्या अवतारांमध्ये वेगवेगळे प्राणीमात्रांची जी रूपं घेतली, जणू काही त्या प्रत्येक प्राणीमात्राच्या रूपाशी तादात्म्य होऊन भगवंत देखील आपणच मांडलेल्या या सर्व प्रपंच पसाऱ्यामधल्या प्रत्येक जीवाचं हे दुःख नेमकं कसं असतं हेच जाणून घेत आहे. आणि माझ्यासाठी विरह कोणाचा, आणि त्यासाठी प्रिय कोण आहे मला, त्या सीतेला प्रभू रामचंद्र आपल्या मनातला हा मानस सांगतायत. तुम पावक महु करहु निवासा, जाओ लगी करो निसाचर नासा. प्रभू रामचंद्र सीताजींना भविष्यामध्ये काय घडणार आहे हे सांगत नाहीयेत. मनोबोधामधला तो श्लोक डोळ्यासमोर येतो की सद्गुरू कशा पद्धतीने एखादी गोष्ट शिष्याला समजावून सांगतो की जसं चंद्रमा द्वितीयेचा दाखवण्यासाठी पहिल्यांदा काडीचा आधार घ्यावा लागतो. त्या काडीच्या आकाराने द्वितीयेचा चंद्रमा जसा सांगितला जातो, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र देखील अत्यंत गुह्यतेने सीताजींना मर्म सांगू इच्छित आहेत की आता या मनुष्य लीलामध्ये मला तुझ्या विरहाचं दुःख काय आहे, आपल्या प्रियतमेच्या विरहाचं दुःख काय आहे ते अनुभवायचंय.
परंतु हा विरह कसा असेल? कारण आपण दोघं कधी वेगळे होऊच शकत नाही. गिरा अर्थ जल बीची सम कहियत भिन्न न भिन्न. पाणी आणि त्याच्या लाटा या कधीच वेगळ्या होऊ शकत नाहीत. कोणी जरी काढायचा प्रयत्न केला तरी केवळ पाणीच हातामध्ये येतं. त्याप्रमाणे परब्रह्म आणि ही मूळ माया हे अभिन्न आहेत. प्रकृती आणि पुरुष हे त्याच्या मूळ स्वरूपामध्ये अभिन्न आहेत. मग या लीला चरित्रामध्ये विरह कसा आणायचा? अनेक लोक श्रीकृष्णाच्या बद्दल देखील हेच म्हणतात की वृंदावनामधून प्रभू परत पुढे गेल्यानंतर कधी मागं वळून का बरं आले नाहीत? मथुरा वृंदावन तर काही फार जास्त अंतर नव्हतं, येऊ शकले असते कधीही. निदान राधेचा तरी त्यांनी विचार करायचा की राधा कशी जगेल, कशी जगेल. परंतु माझा श्रीकृष्ण तसाच पुढं 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 जात द्वारकेपर्यंत जातोय आणि आपलं अवतार कार्य एवढं दीर्घ आयुष्य जगल्यानंतर समाप्त करतोय. परंतु एक क्षण देखील जे राधेपासून विभक्त नाहीत ते श्रीकृष्ण रूप आहे. प्रभू रामचंद्र आणि सीता काय, श्रीकृष्ण आणि राधा काय, हे परमतत्व यांचं एकरूपत्व असं आहे की त्यांना कुठलीही परिस्थिती, काळ, देश हे कधीच वेगळं करू शकत नाही. किंबहुना समस्त सृष्टीचा आधार असलेलं हे तत्व आहे. मग अशा वेळेला तुझा विरह मी कसा अनुभवू? मग त्यासाठी एक कर. तुम पावक महु करहु निवासा, जाओ लगी करो निसाचर नासा. आता मला या मनुष्य रूपामध्ये देवतांची इच्छा पूर्ण करायची आहे, ती म्हणजे राक्षसांचा निपात करणं, या सृष्टीला राक्षस विरहित करणं. आणि त्या कालावधीमध्ये या मनुष्य लीलेसाठी मला तुझं एक सहकार्य हवं आहे. आणि ते म्हणजे तू आता काही काळ, म्हणजे अर्थातच या राक्षसांचा निपात होऊस तर अग्नीमध्ये निवास कर. आणि या अग्नीच्या आधाराने तू आपल्या स्वतःला त्यामध्ये समर्पित करून राहा. मग प्रश्न असा आहे की जर मी अग्नीमध्ये राहिले तर अर्थातच समस्त सृष्टीला कळून येईल की सीताजी प्रभू रामचंद्रांच्या बरोबर नाहीयेत. मग त्यावेळेला कसं सांगायची उत्तर? प्रभू रामचंद्र म्हणतात की तू तुझी प्रतिकृती मला माझ्या समवेत राहण्यासाठी दे. जब ही राम सब कहा बखानी, प्रभुपद धरी ही अनल समानी. बघा, सीताजी या कशा परमभक्त आहेत. ज्या क्षणी भगवंताने सीताजींना ही विचारणा केली, सीताजींनी एक देखील प्रतिप्रश्न केला नाही किंवा अजूनही कुठलीही गोष्ट विचारली नाही. प्रभुपद धरी ही अनल समानी. भगवंताचे चरण धरले आणि ती लगेचच अग्नीमध्ये सामावून गेली. समर्थांचा दासबोध डोळ्यासमोर येतो, शारदा स्तवन, ज्यामध्ये ही शारदा माता देखील केवळ भगवंताच्या इच्छेने हा सर्व प्रपंच मांडते आणि त्याच्या इच्छेने क्षणामध्ये ती मोडून टाकते. कुठलाही प्रश्न विचारला जात नाही, बस केवळ त्याची इच्छा. ज्या सीताजी प्रभू रामचंद्रांपासून अयोध्येमधून बाहेर पडताना अत्यंत व्यथित आहेत की तनु प्राण की केवल प्राणा. हा प्राण आणि शरीर तुमच्या बरोबर येणार का केवळ प्राण येणार, असा प्रश्न ज्या सीताजींना पडला, त्या सीताजी इथं मात्र कुठलाही प्रश्न म्हणत नाहीत की प्रभू तुमच्या शिवाय मी कशी राहू. क्षणामध्ये त्या अग्नी तत्वामध्ये सामावून जात आहेत आणि त्या बदली प्रभू रामचंद्रांच्या जवळ आपली छाया मूर्ती ठेवतात. निज प्रतिबिंब राखित सीता. प्रतिबिंब ठेवलेलं आहे सीताजींनी. आणि ते प्रतिबिंब कसं आहे
तैसई सील रूप सुबिनीता. ती त्याच्याप्रमाणेच म्हणजे कोणाप्रमाणे, सीताजींच्या प्रमाणेच सुंदर, शील, स्वभावाने आणि रूपवती आहे आणि त्याचप्रमाणे ती अत्यंत विनम्र देखील आहे. असं सीताजींनी आपलं प्रतिबिंब प्रभू रामचंद्रांच्या बरोबर दिलं आणि स्वतः मात्र आपलं मूळ रूप या अग्नितत्वामध्ये सामावून ठेवलं. मला आठवतं दासबोधामध्ये जे सप्ततीन्वयाचा दशक आहे त्यामध्ये अग्नितत्वाचं वर्णन करताना मी प्रभू रामचंद्रांचा सासरा या रूपाने अग्नीचं वर्णन केलं होतं. कारण जशी मुलगी माहेरी जाते त्याप्रमाणे सीताजी या अग्नी रूपामध्ये समाविष्ट होऊन राहिलेले आहेत. एखादा मनुष्य ज्याच्या मनामध्ये विश्वास नाही, श्रद्धा नाही, तो कदाचित हे सगळं ऐकल्यानंतर म्हणेल, हे काय आहे, सीताजींचं तर अपहरण झालं होतं, रावण त्यांना घेऊन गेला होता. मग तुलसीदास हे कशा पद्धतीने आपल्याला सांगतात का तुलसीदासांनी आपला हा कल्पना विस्तार केलाय, कारण त्यांना सीताजींचा विरह प्रभू रामचंद्रांपासून करायचाच नव्हता. जसं आजच्या काळामध्ये आपण बघतो ना, त्या टीव्हीवरच्या सिरियल कुठेही वाहवत जातात, जसं पाहिजे जितकं पाहिजे तेवढं त्यामध्ये कथानक वाढवलं जातं. तसं काही या संतांच्या ग्रंथांचं आहे का? याला काही शास्त्राधार आहे का? अनेक प्रश्न आपल्या समोर येऊ शकतात. सज्जनो, मी आपणास नेहमीच सांगत असतो की दासबोध समजून घ्यायचा असेल तर रामचरित मानसचा अभ्यास केला पाहिजे आणि रामचरित मानस समजून घ्यायचं असेल तर दासबोधासारख्या अद्वैत ग्रंथाचं आपण स्मरण ठेवलं पाहिजे. हे दोन्हीही ग्रंथ, अद्वैत आणि सगुण चरित्र, हे दोघंही एकमेकांना अत्यंत पूरक आहेत. कधीच ते एकमेकांना छेद करून तत्वविरोधामध्ये कुठलीच गोष्ट सांगू शकत नाहीत. समर्थांनी जो ज्ञानदशक सांगितला, जो मला गुरुकृपेने माझ्या हृदयामध्ये असं घर करून राहिला आहे की मला कधीच या सगुण चरित्रामधल्या कुठल्याच गोष्टीला कल्पना किंवा अतर्क्य अशा इच्छेच्या आधाराने विचार देखील मनामध्ये येत नाही. सीताजी कोण आहेत? सीताजी मूळ माया आहेत. मूळ माया ही भगवंताची निजशक्ती आहे, जी अतिसंलग्न अवस्था आहे. परमतत्वाची अतिसंलग्न अवस्था म्हणजे मूळ माया. भगवंताची ही निजशक्ती आहे आणि एकोहम बहुश्याम या भगवंताच्या विचाराला ही मूळ माया प्रगट होते. परंतु तिला प्रगट करण्यासाठी काही वेगळं बाहेरून आणावंच लागत नाही, तिच्यामधूनच सर्व काही उमलतं. जसं कळीच्या देठातून फूल उमलावं त्याप्रमाणे हे त्यातूनच एकात एक उमलत जातं. त्यामुळं परब्रह्म, त्याच्याशी अत्यंत संलग्न असलेली ही मूळ माया आणि त्या मूळ मायेचा विस्तार होत त्यामधून प्रगटणारी गुणमाया आहे. मूळ माया आणि गुणमाया या तसं बघितलं तर माय लेकरी सारख्या आहेत. जशी लेक आणि आईचं अत्यंत जवळचं ऋणानुबंध असावा, त्या पद्धतीने ही मूळ माया प्रसवली की तिच्यामध्ये गुणमायेचा विस्तार होतो. गुणमाया 3 प्रकाराने वाढते, सत्व, रज आणि तम. आणि ह्या 3 गुणांच्या विस्तारामध्ये तमोगुणाच्या सान्निध्यातून पंचमहाभूतांचं हे गणित त्यामधून उमललं जातं आणि तिथून मग आम्हाला हे दृश्य जग दिसू लागतं. परंतु अधिष्ठान काय आहे? परमतत्व, मूळ माया, गुणमाया, पंचमहाभूत आणि दृश्य जग, हे एकातून एक उमलणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून हे समस्त सृष्टीचं तत्व या परमात्म्यामधूनच उमललेलं आहे. म्हणून गोस्वामीजी म्हणतात, सिय राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. या जगामध्ये जे काही आहे ते सीतारामापेक्षा वेगळं काय आहे? सर्व काही त्यांचंच आहे. माझ्या समवेत या सृष्टीमध्ये जे काही आहे ते सर्व काही सिय राममय सब जग जानी अशी अवस्था आहे.
परमात्मा आणि मूळ माया हे अभिन्न तत्व आहे आणि त्यांच्यापासून या गुणमाया रूपी सृष्टीचा विस्तार होतो. म्हणून मूळ माया ही परमात्म्यामध्ये सामावून जाते. त्यावेळेला सृष्टीचा खरं तर लय व्हायला लागतो. म्हणून भगवंताने आपल्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी सीताजींना ठेवलं नाही, तर या मूळ मायेला, या गुणमायेचंच असलेलं एक स्वरूप अर्थात अग्नी, या अग्नीच्या रूपाने ठेवलं. अग्नीमध्येच का ठेवलं? जलामध्ये का नाही ठेवलं? पृथ्वीमध्ये का नाही ठेवलं? पृथ्वी तर तिची आई आहे, तिच्यामध्ये का नाही ठेवलं? कारण की ज्या पद्धतीची संवेदना प्रभू रामचंद्र अनुभवू इच्छित होत ते मनुष्य रूप लीला, ज्यामध्ये या विरहाच्या अग्नीचा अनुभव प्रभू रामचंद्रांना घ्यायचा होता, मग त्यांचं प्रतिबिंब शीतलतेमध्ये कसं राहील? त्यामुळं मूळ माया देखील या अग्नीसारख्याच रूपामध्ये प्रभू रामचंद्रांचा विरह अनुभवण्यासाठी अग्नीमध्ये राहत आहे. हे त्याचं एक कारण. दुसरी गोष्ट, प्रभू रामचंद्रांपासून सीताजी या कधीच वेगळ्या झाल्या नाहीत. हेच जणू काही गोस्वामीजी आम्हाला इथून सांगतायत की अपहरण झालं ते प्रतिबिंबाचं झालं. गुणमाया ही कदाचित या सृष्टीमध्ये भगवंतापासून वेगळी दिसू शकते, जरी ती नसली तरी ती दिसू शकते. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांपासून सीताजी वेगळ्या झाल्यासारख्या दिसू शकतात, परंतु त्या झालेल्या नाहीत. हे सत्य आहे. आणि त्यामुळे या गुणमायेचं प्रतिबिंब, आणि जसं आई आणि मुलगी या दिसायला त्यांचे स्वभाव, गुणधर्म, त्यांच्या आवडीनिवडी या बहुतांश सारख्या जातात, त्याप्रमाणे गोस्वामीजी म्हणतायत की तैसई शील रूप सुबिनीता. त्याप्रमाणे जिचा शील, स्वभाव, रूपवती ही अशी विनम्र आहे, अशा या सीताजी आहेत. सज्जनो, या सृष्टीचं असलेलं हे रूप हे देखील भगवतमयच आहे, परंतु आम्हाला तो भगवंत त्यामध्ये दडलेला कळत नाही. संत दृष्टीच या समस्त चराचरामध्ये असलेला हा सीताराम रूपी या अत्यंत विलोभनीय अशा दृश्याची तद्रुपतेने अवस्था अनुभवतात. ते वेगळीपणाने पाहायची अवस्था नाही, कारण वेगळा पाहणारा तरी कुठं सीतारामापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे ही सगळी तद्रूप अवस्था आहे, ही अनुभूती आहे, इथं अनुभव नाही. आणि लक्ष्मण हा अजूनही अनुभव अवस्थेमध्ये आहे, कारण तो जीव आहे, तो आपल्या जीवाचं निदर्शक आहे. त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात, लक्ष्मण हूं यह मरमुन जाना, जाओ कछु चरित रचा भगवाना. लक्ष्मणाला मात्र त्यामुळं सीताजींच्या प्रतिकृतीच्या बद्दल कुठल्याही प्रकारचा संशयच आला नाही. त्याला तर असं वाटत होतं की आपण आता कंदमुळं फळं घेऊन आलो, आणि आपण ते घेऊन आल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि सीताजींच्या समवेत आपण आता या कंदमुळं फळांना ग्रहण करणार आहोत. परिस्थिती जशी आहे तशीच आहे, दररोजच्या दिवसाप्रमाणेच हा एक दिवस आहे. ही जीवाची अवस्था आहे सज्जनो. आणि त्यामुळे जीवाला देखील बऱ्याचदा भगवंताचं स्वरूप आपल्या भोवती येऊन गेल्याचं देखील कळत नाहीये. आणि अनेकदा भ्रमाच्या आधाराने चुकीच्या ठिकाणीच भगवंत शोधायला आपण निघून जातो. हे सगळं भ्रमस्वरूप हे जीवाचं अस्तित्व आहे. भगवंताच्या इच्छेने घडलेलं जे केवळ या मूळ माया आणि परमात्मा मधलं हे चिंतन आहे, ती एक विलक्षण तुर्यातीत अवस्था आहे, ज्याचं सर्व अनुभूतीचा प्रांत हा केवळ संतांना कळू शकतो, जो अनुर्वाच्य संवाद आहे. आणि त्यामुळं भगवंत आणि सीताजींच्या
या घडलेल्या प्रसंगाला या सृष्टीमधलं इतर कोणीही जाणू शकलं नाही, कोणीही. लक्ष्मण जो अगदी सावलीसारखा या दोघांच्या बरोबर आहे, त्याला देखील हे मर्म कळालं नाही की सीताजी ज्या आपण वनामध्ये जाण्याच्या आधी होत्या, त्या सीताजी आता बदलून त्यांची प्रतिकृती ही आपल्या जवळ आलेली आहे. असं हे विलक्षण मनुष्य रूपाचं चरित्र गोस्वामीजी प्रभू रामचंद्रांना जे अनुभवायचंय ते आता आपल्याला सांगू लागतात. आणि इकडं जो रावण मध्यरात्रीच मारीचाच्या दिशेने निघालेला आहे, तो मारीचाच्या जवळ जाऊन पोहोचला. दसमुख गयहु जहां मारीचा, नाई माथ स्वार रत रतनीचा. गोस्वामीजी म्हणतात की स्वार्थपरायण आणि नीच मनोवृत्तीचा रावण जिथं मारीच होता तिथं तो गेला आणि चक्क रावण मारीचाच्या समोर नतमस्तक झालेला आहे. बघा, ज्या रावणाने आता या सीताजींच्या अपहरणाचा आपल्या मनामध्ये एक जणू काही मनोरथ केलेला आहे, आणि ती इच्छापूर्ती करण्यासाठी मनुष्य कशा पद्धतीने रंग बदलतो. जो मारीच इतका काळ इथं तडफडत पडला होता, त्याची कधी आजपर्यंत ज्याने साधी विचारणा देखील केली नाही, तो रावण आपल्या स्वार्थपरायण बुद्धीने, आपल्या या नीच मनोवृत्तीच्या आधाराने या मारीचाच्या जवळ गेला आणि त्याच्या समोर नतमस्तक झालाय. आता या मारीच आणि रावणाचं चरित्र, यामध्ये देखील विलक्षण मनुष्य स्वभावाचे सुंदर रंग गोस्वामीजी आपल्याला सांगणार आहेत. त्यामुळं आपण आजच्या या चरित्रामध्ये या सीताजींच्या प्रतिबिंबाच्या चिंतनाबरोबरच थांबूयात आणि उद्यापासून या दोह्यामध्ये राहिलेल्या उर्वरित चौपाया घेऊन रावण आणि मारीचाचे हे चरित्र आपण पाहूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.